हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आज मी 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते पण फ्रंट ओपन ते ह्या पिसापासून दाखवणार आहे. तर चला आपण आता माप घेऊया. हे आपलं मापाचं ब्लाऊज आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आपली मापे कशी घ्यायची ते बघूया. इथून मार्जिन ठेवून आपल्याला पकडायचं आहे. बघू शकताय मार्जिन सहित मी घेतलेला आहे. 10 आपले शोल्डर आहे. बघू शकताय. रेडीमेड गळा हा नेहमी काचपट्टी करून घ्यायचा. किती आहे? 5.5 आहे तयार. अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या साईडचं पकडायचं आहे. 6 द्यायचं आहे. बघा, बाहीची उंची तयार आपली किती आहे? 9.5 तयार आहे. तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन व इथलं अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 10.25 घ्यायचं. आणि एक्स्ट्रा मला कस्टमरनं वाढवायला सांगितले म्हणून 10.5 घेणार आहे. बघा, बॅक पार्ट मी उंची नेहमी पाठीमागून घेते. असं थोडंसं ओढून ब्लाऊज घ्यायचं आहे. मागील उंची आपली 13 आहे. 1 इंच शिलाई मार्जिन कटिंग करताना 14 उंची टाकून कटिंग करायचं आहे. पुढच्या उंची 15 घ्यायचं आहे. बघा, 14 घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आपला गळा बघा, गळा सुद्धा मी अशा प्रकारे मस्त अगदी व्यवस्थित गळा ठेवून घ्यायचा आहे. तयार गळा आपला 9.5 आहे. बघू शकताय तुम्ही. इथं तयार गळा आपला 9.5 आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच पकडायचा आहे. 10 वेळा टाकायचा आहे. वरचा अर्धा इंच शिलाई मार्जिन. तो कस्टमरनी मला थोडासा गळा वाढवायला सांगितलेला आहे म्हणून मी 10.5 घेणार आहे. बघा, हा 2 नंबरचा हुक आहे. याच्यापासून अगदी स्ट्रेट असं कपडा ओढत आपल्याला टेप धरून कपडा ओढून ब्लाऊज ओढून आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने घेत आहे. अगदी व्यवस्थित परफेक्ट छातीचं माप घेण्याची ही पद्धत आहे. बघा, अगदी व्यवस्थितच एकसारखा टेप ठेवत ब्लाऊज अगदी ताणून धरून आपल्याला पूर्ण छातीचं माप घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, अगदी काचपट्टीपासून पूर्ण बटनपट्टीपर्यंत आपल्याला माप घ्यायचंय. बघा, आपलं माप किती 37 आलेलं आहे. त्यातून 3 इंच वजा करायचं. राहिले किती? 34. 34चा चौथा भाग करायचा. 34चा चौथा भाग 8.5 होतोय. बघू शकताय. 8.5 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन 9.5 10. आपल्याला 10ची कटी टाकून ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. बघू शकताय. दंडगिरा नेहमी मी फिटिंग करतानाच घेते. बघू शकता. इथं दंडगिरा आपला 5.5 आहे. थोडीशी उंची वाढवल्यामुळे आपल्याला 5.25 घ्यायचं आहे. बघू शकता. कमरेचं माप मी फिटिंगच्या वेळेला घेणार आहे. आपली कमर 30 आहे. बघू शकता. असं अस्तर अगदी व्यवस्थित मध्यभागी फोल्ड करून व्यवस्थित घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला मागील पार्ट कटिंग करायचं आहे. तयार आपला मागील भागाची उंची आपली तयार 13 आहे. तर 14 इंच घेऊनच मी कटिंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही. मी कायम फक्त पाठीमागच्या भागाची उंची घेऊन कटिंग करते. पुढल्या भागाची उंची घेत नाही. कटोरीचं ब्लाऊज कटिंग असेल तर उंची फक्त अर्धा इंच जादा घेते. व मागच्या भागात असेल प्रिन्सेस कट असेल तर 1 इंच घेते. बघा, आपली छाती 34 इंच छातीचं आपलं ब्लाऊज आहे. 34चा चौथा भाग 8.5 होतो. प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन 10. तुम्ही 1.5 घ्या किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला. 10.5 जरी घेतला तरी चालेल. 1.5 ते 2 इंच मार्जिन बास आहे. बघा, असा एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. शोल्डर आपले बरोबर 5 इंच आहे. जेवढा डीप नेक गळा असेल तेवढी शोल्डर मी नेहमी कमी घेते. गळा रुंदी सुद्धा कमी घेते. आपण 10.5 गळ्याचं कटिंग करायचं आहे म्हणून शोल्डर आपली 5 इंचच आपल्याला पास होणार आहे. बघू शकताय. मी नेहमी सांगते जितकी शोल्डर घेते तितकाच मुंडा घेते. बघू शकताय. मी 5 वरती टिक मार्क करून मुंड्याचा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकताय. बघा, गळा रुंदी डिपनेक मध्ये जितकी होईल तितकी गळा रुंदी कमी घ्यायची. मी 2 गळा रुंदी ठेवून घेतलेली आहे. आपला गळा शिवून 2.25 तयार होणार आहे. बघू शकताय. गळा आपला 9.5 तयार आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच. पण कस्टमरनी मला अर्धा इंच गळा वाढवायला सांगितलेला आहे म्हणून मी 10.5 गळ्याचं कटिंग
करणार आहे. बघू शकताय तुम्ही 10.5 वरती अशी टिक मार्क करून मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघू शकता. आता खाली आपल्याला गळा पसरवायचा आहे, पण वरती गळा पसरवायचा नाही. वरती गळा पसरला तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस जादा असतात, म्हणून नाही. बघा आतल्या साईडला मी परत 3.25 3.5 इंच असं घेऊन एक लाईन मारून घेतलेली आहे व वरती शोल्डरकडे अशी बघा तिथं 3.5 इंच घेतलेलं आहे व शोल्डरकडे असे तिरकी एक लाईन मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता मुंड्याला आकार, मागल्या मुंड्याला आकार मी फक्त पाऊण इंचावरती मागल्या मुंड्याला मी आकार देते. बघू शकताय 1.5 इंचावर आकार घेतला तर फार घोळ होतो, म्हणून फक्त पाऊण इंच आकार देऊन मागील मुंड्याला आकार द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आता गळा आहे, फक्त गळा खालच्या साईडनंच थोडासा गळ्याला आपल्या गोल आकार असा देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय मी जसं दाखवल्याप्रमाणे. वर कुठंही गळ्याला गळ्याला हात लावायचा नाही. शोल्डर जितके आहे तितकीच ठेवायचे. गळा रुंदी आपली फक्त 2च घ्यायचं आहे, कारण डीपनेक असेल, जेवढा डीपनेक असेल तेवढी गळा रुंदी कमी घ्यायची, तेवढी शोल्डर कमी घ्यायची. कारण ब्लाऊज घातल्यानंतर पाठीत परत जास्त पसरण्याची शक्यता असते, म्हणून डीप वरती मी शोल्डर खूप व गळा रुंदी खूपच कमी ठेवते. बघू शकताय तुम्ही. गळा 7 7.5 असेल तर शोल्डर मी 5.5 6 घेते, नाहीतर घेत नाही. कमर आपली 30 आहे, कमरेचा चौथा भाग 7.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिन 8.5 व 1.5 इंच आपलं मार्जिन असं म्हणून 10चीच घडी आपली होते. म्हणून मी काही इथं दाखवत नाही, डायरेक्ट 10चीच घडी टाकते. कारण काय होतं, जम्बलिंग होतं. फार जास्त मापे असले की असे माप टाकलं काही गोंधळ होत नाही. नेहमी मी सगळ्या पाठीच्या भागाचं त्याच प्रकारे कटिंग करते. बघा जसं ड्रॉ केलेलं आहे अगदी त्याचं व्यवस्थित आपल्या पाठीच्या भागाचं मी कटिंग करून घेत आहे. बघू शकताय तुम्ही. गळा जसा ड्रॉ केलेला आहे अगदीच तसाच व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आम्ही गळा तुम्हाला आता ओपन करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. घातल्यानंतर थोडासा आणि पसरण्याची शक्यता असते. बघा किती सुंदर आपला गळा तयार झालेला आहे. खालच्या साईडला आणि 5 इंच गळा आपला उतरणार आहे. बघू शकताय तुम्ही. तर चला आपल्याला आपल्या बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. बाहीची घडी नेहमी 4 पदरीच मी घालते. बंद बाजू सुद्धा आपल्याकडेच ठेवायची आहे व 4 पदरी बाहीची घडी घालून घ्यायची आहे. बाही आपली पफ स्लीव्स असणार आहे. पफ स्लीव्हचं अगदी सोप्या पद्धतीने कटिंग कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकताय तुम्ही. आपली बाहीची उंची किती होती, तयार 9.5 होती, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन, प्लस खालच्या साईडचं 5 इंच शिलाई मार्जिन किती होणार आहे, 10.25. कस्टमरने थोडीशी स्लीव्स वाढवायला सांगितलेलं आहे. टोटल किती झाले, 10.5. मी 10.5 वरती टिक मार्क करून घेणार आहे. बघू शकताय 10.5ची बाही मी टाकलेली आहे. 10.5 वरती घडी करून मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. अगदी सोप्या पद्धतीने बाहीचं कसं कटिंग करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता इथून वरती 2 2.25 2.5 3 जितका तुम्हाला पफ हवा आहे तितकं तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे. बघा मी ते 2.25 वरती टिक मार्क केले आहे. खुल्या बाजूने वरच्या साईडने 2.25 वरती टिक मार्क करून मी एक लाईन मारून घेतलेली आहे. बघा ती लाईनचा बरोबर मध्य सेंटर काढलेला आहे. 9 आले, 9चा मध्य सेंटर 4.5 आहे. 4.5 वरती मी टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. खाली अर्धा इंच व वरच्या साईडला अर्धा इंच टिक मार्क केलेली आहे व आपल्याला बाहीचा आकार असा देऊन घ्यायचा. ज्या टिक मार्क केले त्या टिक मार्क मधूनच आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे खालच्या वरच्या बाहीला. बघू शकताय तुम्ही. दंडगेर आपला 5.25 आहे. 5.25 5.5 आहे, प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवू शकता. शक्यतो 1 इंच 1.5 इंच एवढंच ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचं नाही. फिटिंगला बाही अजिबात व्यवस्थित बसत नाही आहे. बघा मी 7 वरती टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. एक अशी लाईन ओढायची आहे.
बघू शकता. आणि ही आपली फिटिंगची लाईन आहे, बघू शकता तुम्ही. आपल्याला लाईन ही कटिंग करायची आहे, ती कटिंग करायची नाही आहे. बघा, हे तुमच्या लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथपर्यंत आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण इथं वरचं टॉपचं कटिंग करायचं आहे. तर बघू शकताय तुम्ही आपल्या टॉपची अगदी बरोबर इथून आपल्याला तिरकी लाईन वरच्या टोकापर्यंत मारून घ्यायची आहे. बघू शकताय. त्याचा मध्य काढायचा आहे. मध्य 5 वरती आलेला आहे. त्या मध्यातूनच आपल्याला आपल्या स्लीवचं कटिंग करायचं आहे. बघा, असं एक तिथून वरती लाईन मारून घ्यायची. आपला बॉक्स तयार झाला. बॉक्समधून असा आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे काही माप घेत बसायची गरज नाही, डायरेक्ट द्यायची. जितकी मापे तुम्ही जास्त घ्या तितका आपला गोंधळ खूप वाढणार आहे. फक्त आपल्या डोक्यात ठेवायचं की असा आपल्याला आकार द्यायचा आहे. बघू शकता, वरच्या बाईचा मी असा आकार दिलेला आहे. तो आपला पॉइंट आहे व खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला तसा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा गॅप सोडून आपल्या खालच्या बाईचा आकार द्यायचा आहे. बघू शकताय. अगोदर मागच्या बाजूचा आकार मी कटिंग करून घेणार आहे. बघा, बघू शकता. हे आपल्या मागच्या बाईचा आकार झाला. 2 पदर उचलायचे आहेत व पुढच्या बाजूचा थोडासा अर्धा इंचाला थोडासा 3 इंचचा कमी आपल्याला बाईला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकता किती सुंदर अशा आपल्या पफ बाईचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. आता प्रिन्स कटचं आपल्याला कटिंग करायचं आहे. म्हणजे थोडक्यात पुढच्या भागात आपल्याला कटिंग करायचं आहे. पुढचा भाग जर समजा आपला ओपनचा असेल तर ओपन बाजूकडे आपल्याला माप टाकायचे आहेत. बघा, इथं परत मी 10ची घडी टाकून घेतलेले आहे. 10च्या घडीचंच माप टाकायचं आहे. पुढे आपल्याला एक्स्ट्रा 2-2.5 इंच किंवा 3 इंच आपलं मार्जिन सोडून आपल्याला 10ची घडी मार्जिन 10 वरती करून घ्यायची. मागची उंची आपली 14ची आहे. पुढची उंची मी प्रिन्सेस कट आहे म्हणून 15 घेणार आहे. कटोरी ब्लाऊज असतं तर 14.5 घेतली असते. बघा, 15 वरती मी टिक मार्क केलेली आहे. हे आपलं प्रिन्सेस कट फ्रंट ओपन ब्लाऊज आहे. समजा बॅक ओपन ब्लाऊज असतं व फ्रंट क्लोज असतील तर बंद बाजूकडून आपल्याला मापे टाकावी लागली असती. बघा, 15 वरती अशी मी टिक मार्क करून घेतलेली आहे. तर बघा, कपडा थोडासा सरकवताना काळजी घ्यायची आहे, कारण दोन्ही पार्ट वेगवेगळे व्हायला नको पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला. बघू शकताय तुम्ही. तर इथं आपल्याला 5 इंच शोल्डर टाकून घ्यायचे. बघा, इथं थोडासा आपला कपडा कमी पडत आहे म्हणून खालच्या साईडला टाकून घेऊन परत माप चेक केलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. इथं गळारुंदी आपल्याला 2च घ्यायची आहे. गळारुंदी 2 घेऊन अशी लाईन मी ड्रॉ करून घेणार आहे. बघू शकताय. बघा, आपला पुढचा गळा हा मी 6 घेणार आहे. तयार आपला 5.5 आहे. शिलाई मार्जिन पकडून आपला गळा 6 होत आहे म्हणून मी 6 वरती टिक मार्क करून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही. व एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा, थोडासा कपडा माझा हलत आहे. बघू शकताय तुम्ही. परत आपली इथे छातीची घडी 10ची मार्किंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय. व मुंड्याची लाईन सुद्धा मी ओढून घेतलेली आहे. बघा, परत एकदा मी कपडा हलवला की आपलं मार्किंग परत एकदा चेक करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. छोटीशी आपली मुंड्याची लाईन मी हाताने ड्रॉ केलेली आहे. अर्धा इंचाचं मार्किंग घेऊन मी पुढील मुंड्याला अर्धा इंचावरती
आकार दिलेला आहे. वरती जोड कसा द्यायचा तो तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे. तिथं तेवढा आपला थोडासा जोड येणार आहे. बघू शकता एवढा जोड आपला बसणार आहे. त्यामुळे आपला मुंडा वरती वाढणार आहे. मग खाली मुंडा थोडासा आलेला आहे बघा. आता पुढच्या गळ्याला थोडासा गोल असा आकार देऊन द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही बघा. तिथे छातीची मी अशी लाईन मारून घेते. आता आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे. बघू शकतो टक्स पॉइंट हा मी आपल्या जितका खांदा येतो शोल्डर येते बरोबर त्याचा मध्य सेंटरवर मी घेत आहे. 10.5 आपला टक्स पॉइंट आहे. कारण उंची आपली पुढची 15 आहे. बघा जो आपला तयार खांदा आहे गळा रुंदी सोडून जो आपला खांदा तयार होतो त्याच्या बरोबर मध्य सेंटरला मी खाली 10.5 इंच टक्सचा पॉइंट घेणार आहे. बघू शकता मी अशाच पद्धतीने टक्सचा नेहमी पॉइंट घेते व तिथून काच बटन पट्टीकडून आतल्या बाजूला मी 3.5 इंचावरती टिक मार्क करून घेणार आहे. बघू शकता आपल्या 10.5 वरती आपला टक्स पॉइंट आलेला आहे. बघा 10.5 वरती आलेला आहे. इकडून आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही 3.5 इंचावरती मी टिक मार्क करून घेतलेला आहे. व खालच्या साईडने एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. थोडासा पॉइंट डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपला प्रिन्सेसला खूप छान असा पप येण्यासाठी प्रिन्सेसचा जो आपण टक्स मारणार आहे तो 2.25 अडीच इंच द्यायचा. बघा इथून थोडंसं हलक्या हाताने बघा जिथं आपला कोपरा आहे त्या कोपऱ्याच्या थोडस 1/2 इंच साईडला असा गोलाकार मध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय व खालच्या साईडला असा थोडासा बघा आणखी थोडा मी घेते आतल्या साईडला असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही 2.25 अडीचचा टक्स घ्यायचा म्हणजे प्रिन्सेसला खूप छान असा पप येतो. बघा इतकं जिथं मार्जिन घेतलेलं आहे तिकडंच मार्जिन एवढं इथं जेवढं मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच त्या साईडला मार्जिन आपल्याला एक्स्ट्राचं वाढवायचं आहे. कारण आपल्या शिलाई मार्जिन वगैरे पकडून तेवढंच तिकडे आपलं येणार आहे. बघू शकता 1/2 इंच तिरकं थोडंसं मी लाईन मारून घेते. कारण काय होतं दोन्ही पार्ट एकत्र जोडल्यानंतर थोडासा पार्ट पुढच्या साईडचा वरती जाण्याची शक्यता असते. मग थोडंसं मी 1/2 इंचाने वरती मार्किंग करून घेते. बघा इथं जितकं आपलं शिलाई मार्जिन आहे तितकं मी इथं शिलाई मार्जिन 1 इंचाने वाढवून घेतलेलं आहे. बघू शकता व इथं टक्ससाठी जितकं घेतलेलं आहे 2.25 तितकं मी इथलं मार्जिन इथं घेतलेलं आहे. बघू शकताय व अशी थोडीशी तिरकी अशी लाईन मारून घेते. बघू शकताय तुम्ही जेणेकरून दोन्ही पॉइंट आपले जोडल्यानंतर सरळ एकाच रेषेत यावे यासाठी ही तिरकी लाईन मारणे खूप गरजेचं आहे. बघू शकता आपला पप किती सुंदर असा आलेला आहे. बघा पुढचा गळा इथं आता आपल्याला जोड द्यायचा आहे कटिंग केलेल्या कपड्यातून. बघू शकताय प्रिन्सेस अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. बघा जसं मी ड्रॉ केलेलं आहे अगदी तसं व्यवस्थित दोन्ही कपडा हलणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचे. कटिंग करताना कपडा फिरवताना दोन्ही पदर खालवर होण्याचे खूप चान्स असतात पण ते आपल्याला बघत अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी जसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच मी कटिंग करून घेणार आहे. अगदी व्यवस्थित फक्त आपल्याला डाव्या हाताने कपडा फक्त फिरवायचा आहे. बघा हा आपला कपडा आहे तो इथं मी असा जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही बघा आता आपला पप जो स्ट्रेट आहे तो स्ट्रेट अगदी टक्स पॉइंट पर्यंत स्ट्रेट कट करायचा. बघा इथं थोडासा जसा मी आकार दिलेला आहे त्या आकारातच आपल्याला
कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित हलक्या हाताने हळूहळू असं आपल्याला कटिंग करायचं आहे. बघा किती सुंदर आपला पफ तयार झालेला आहे. जोडल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. बघू शकते हा जरी जोड इथं दिला तरी आपल्याला अगदी परफेक्ट असा बसणार आहे. बघा अशा प्रकारे मी जोड देणार आहे. ते ब्लाऊज शिवताना मी तुम्हाला दाखवते कसं जोड द्यायचा, काय करायचं कमी कपडा पडला तर. बघा आपला प्रिन्सेस फ्रंट ओपन ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. बघा हे जे तुकडे आहेत त्यातून मी अशी कमरपट्टी कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय कमरपट्टी नेहमी मी डबल फोल्ड करून लावते. बघा ह्यात आपली कमरपट्टी, काजपट्टी, बटनपट्टी सगळं तयार होणार आहे. मी अंदाजे कट करून देते. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टेपचा वापर करून कटिंग करून घेऊ शकता. 2.5 इंचाची पट्टी काढली, पाठीतली पट्टी व डबल फोल्ड करून लावली तरी चालेल. बघा आपल्या पाठीतल्या पट्ट्या, काजपट्टी, बटनपट्टी सगळं आपलं रेडी झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. तर बघा असं मी नवीन फॅब्रिक व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. अगदी बाही होती, बाही काठावरून ते बाही व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे. बाहीची डिझाईन ही सवयची आहे, त्यामुळे पाठीचा भाग मी इकडे या पद्धतीने अशा प्रकारे ठेवून घेणार आहे. कारण ब्लाऊजला डिझाईन असले ना खूप प्रॉब्लेम होतो. डिझाईन व्यवस्थितच बघून आपल्याला पाठीतला भाग मी असा ठेवून घेणार आहे. कारण डिझाईन आपली बाहीची व पाठीची बरोबरच आली पाहिजे. मी डिझाईन बघत सगळे पॅटर्न व्यवस्थित येतील अशा हिशोबाने ठेवून घेतलेले आहे. प्लेन कपडा असेल तर कसे पॅटर्न ठेवले तरीही चालेल, पण डिझाईन असेल तर फार विचार करून पॅटर्न आपल्याला ठेवावा लागतो. बघा जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो खालच्या साईडने मी कटिंग करून घेतलेला आहे. बाहीला दोन्ही बाजूला मी थोडासा कपडा सोडूनच कटिंग केलेला आहे. कारण आपल्याला अस्तर थोडंसं इथं पफला प्लेट्स टाकल्यानंतर कमी पडेल, थोडंसं अस्तर आपल्याला जोडावं लागणार आहे. म्हणून मी दोन्ही बाजूला मेन फॅब्रिक जादा ठेवलेलं आहे. बघा हे आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. तर तशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या भागाचं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा हे पाठीतल्या भागाचं कटिंग करताना नेहमी सगळ्या बाजूने आपला अर्धा इंच कपडा जादा राहील याची काळजी घेत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. वरच्या साईडचा सुद्धा कपडा मी व्यवस्थित नाही तो कट करून घेतलेला आहे. गळा मी कटिंग करणार नाही, तो मी स्टिच केल्यानंतर डायरेक्ट गळा मी कटिंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही. आपला पॅटर्न आहे थोडासा खाली ठेवून बघूया किंवा थोडासा वरती ठेवला तरीही चालेल. बघू शकताय तुम्ही. कुठं कसा ऍडजस्ट होतो, अगदी कमी कपड्यात कसं ऍडजस्ट होतो, कसं बसतं हे आपल्याला बघणे खूप गरजेचं आहे. ज्यावेळी कमी कपडा येतो त्यावेळी आपण फार गोंधळून जातो. त्यामुळेच आपण अगदी कमीत कमी कपड्यात कसं ब्लाऊज कटिंग करता येतं नेहमी याचा विचार करत ब्लाऊजचं कटिंग आपल्याला करायचं आहे. बघू शकताय आपला पॅक आहे तो मधून मी कटिंग करून घेतलेला आहे. बघा 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आपलं तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. इथं आपला जोड देणार आहे मी एक्स्ट्राचा मी कपडा सोडूनच कटिंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं ब्लाऊज अगदी छान असं कटिंग झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. तर ब्लाऊजला पुढच्या बाजूला मला गोट लावायचा आहे. मागच्या बाजूला मी पलटी करूनच गळा घेणार आहे, त्यामुळे फक्त पुढच्या बाजूला मी गोट लावणार आहे. बघा गोट नेहमी हा फिरत्या कपड्यातच आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत. 1-1 इंचाच्या फक्त पट्ट्या काढायच्या आहेत. मी इथे डायरेक्ट कटिंग करून दाखवत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टेपने मोजून 1 इंचाची पट्टी काढू शकता. किती सुंदर असं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचे कटिंग झालेले. अगदी कमीत कमी मापी घेऊन अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला 34 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दाखवलेलं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.